एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं सावंतवाडीच्या या जिमखाना मैदानावरती खासदार दशक 2025 खरं तर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायणराव राणे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुरू असलेली स्पर्धा दुसरा सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होते। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघतोय लतेशच्या बॅट मधून, पंचांचा इशारा काय येईल बघणं महत्वपूर्ण। हॅलो धावसंख्या एकंदरीत 4 वरती पहिला चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्त झाल्यानंतर भाई मामा आपल्याला सूचना केली होती। यस ओके, षटकाराचा निर्णय येतोय तो अर्थात आमचे लाईनमन ऑफिशियल लाईनमन आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्या चेंडूवरती षटकारानं डावाची सुरुवात करतोय लतेश साळगावकर। पुढचा चेंडू या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय, चेंडू निश्चितपणे स्क्वेअर म्हणून घोषित केला जाईल। पुढचा चेंडू पुलचा फटका, चेंडू निश्चितपणे जातोय एकंदरीत मला वाटतं फक्त एका धावेचा इशारा येईल का पंचांकडनं। यस, एका धावेचा इशारा नक्कीच येतोय आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या ही 8 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले। दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 8 धावा धावफलकावरती। गोलंदाजीच्या मोर्चावरती विशु बुराण सज्ज होतोय। थोडासा महागडा ठरला या षटकाचा जर एकंदरीत आपण विचार केला तर। 2 चेंडूत 8 धावा त्याने खर्ची घातल्यात। प्रेक्षकांची तोबा गर्दी या क्रिकेटच्या मैदानावरती सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती। पुढचा चेंडू त्या ठिकाणी ऑन ड्राईव्हचा फटका, सचिन टाक्कर आपल्याला दिसतोय। चेंडू गेलाय त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते। धावसंख्या एकंदरीत आमचे गुणलेखक अमोल केसरकर आम्हाला माहिती देतात 9 धावा धावफलकावरती। एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती पॉवर प्लेचा षटकाचा हा खेळ आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय सुंदर अशी सुरुवात ही राजाराम वॉरियर्स तेवढे संघाचे। पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवायची, इनसाइड आउटचा फटका खेळायचा हा प्रयत्न त्या ठिकाणी लतेश साळगावकरचा एकंदरीत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतंय तर अपयश, परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तो निर्धाव। धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली 9 धावा एकंदरीत बिनबाद। राजाराम वॉरियर्स तेवढे नाणेफेक हरल्यानंतर खरं तर प्रथम फलंदाजीचा त्यांना निर्णय मिळालाय आणि या फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर मैदानावरती श्रिया 11 ओटवणे संघाविरुद्ध खेळताना दिसतोय। पूल केलाय, पत्र चेंडू जाईल निश्चितपणे घोषित क्षेत्रातल्या फक्त एकेरी धावेसाठी। निश्चितपणे या मैदान अर्धवर्तुळाकार असल्यामुळे फलंदाजाला याचा फटका निश्चितपणे बसतोय। मोठमोठे फटके त्या क्षेत्रामध्ये खेळवले जातात जरूर, परंतु त्या फटक्यांवरती केवळ एका धावेची नोंद ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 10 वरती येऊन पोहोचले, दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित होताना दिसले ती प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे एकंदरीत या मैदानावरती। स्ट्राइक एंड वरती एक उभरता सितारा छत्रपती चषकात ज्यांनी आपलं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या जगताच्या आपल्या पटलावरती लावलं तो सचिन टाक्कर सज्ज होतोय। पूल केलाय सचिन ने, चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमा क्षेत्राबाहेर अजून एक खणखणीत षटकार निघतोय तो सचिनच्या बॅट मधून। बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 16 धावा बिनबाद। प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तेवढे संघ खेळताना दिसतोय श्रिया 11 ओटवणे संघाविरुद्ध डीजे।
आता मात्र गोलंदाज निलेश याची वर्णी लागते आणि युवा सेना जिल्हा प्रमुख सन्मान्य हर्षद ढेरे यांचं मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे। खरं तर ज्यांची आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो, परंतु शेवटच्या दिवशी का होईना शेवटच्या क्षणात हर्षद ढेरे आपली उपस्थिती नक्कीच आमच्या सावंतवाडीच्या युवा सेनेला प्रेरणा देणारे आपल्याला सन्मानपूर्वक विनंती केली जाते, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे वेंगुर्ला तालुका प्रमुख आदरणीय स्वप्नील गावडे देखील त्यांच्या समवेत उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी या मैदान परिसरामध्ये सहर्ष स्वागत। सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे। धावसंख्या धावफलकावरती लागली 23 वर दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध दुसऱ्या बाजूने एकंदरीत आपण श्रिया 11 ओटवणे या दोन संघादरम्यान सुरू असणारा सामना। तालुका संघटक विशाल राऊत आणि स्वप्नील हौसमणी यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे। मी सावंतवाडीच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, या सर्व मान्यवरांचं आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेदरम्यान आपण इकडे स्वागत करूया। धावसंख्या येऊन पोहोचली 23 वर निलेश गोलंदाजीच्या मोर्चावरती, निलेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरच्या चेंडूवरती एकेरी धाव। यावेळी मोठा फटका डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर, स्टँड ऑन डिस्पॅच इट्स मॅक्सिमम ठिजय। धावफलकावरती या दोन षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा सचिनच्या टाक्करच्या बॅट मधून पुन्हा एकदा त्याच दिशेने सेम फटका सेम रिझल्ट, बॅक टू बॅक सिक्सेस बाय सचिन टाक्कर, सिक्सर विजय। मैदानावरती प्रगती पथावरती 35 धावा धावफलकावर अशी एकंदरीत धावसंख्या ती राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे। काय कमालीची फटकेबाजी श्रिया ओटवणे संघाविरुद्ध, फटका खेळलाय कवचच्या डोक्यावरनं, चेंडू जाईल त्या ठिकाणी डीजे आकाश आपल्याला दिसतोय, त्याच्याकडनं चेंडूला अडवलं, त्या परतीची फेक केली जाते, तोपर्यंत फक्त एका धावेची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती। धावसंख्या 36 वरती एकंदरीत येऊन पोहोचले। दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती, सचिननं आपल्या खेळीमध्ये 3 षटकार ठोकलेत, तर लतेशनं आपल्या खेळीमध्ये 2 षटकार, एकंदरीत 5 षटकार या पहिल्या 2 षटकांच्या खेळामध्ये। यावेळी पुन्हा एकदा जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळतोय, धाव चोरून घेण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु शेवटच्या क्षणी हा धाव न घेण्याचा निर्णय हा निश्चितपणे फलदायी ठरलाय। बघता बघता 2 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 36 अशी एकंदरीत धावसंख्या राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने जमवले श्रिया 11 ओटवणे संघाविरुद्ध या दुसऱ्या सेमीफायनल राऊंडच्या सामन्यामध्ये। येस
तेवढे संघानं 36 धावा 2 षटकाचा तिसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात. पहिला चेंडू सचिननं मारलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सचिन टाक्करची 3 षटकारांना नटलेली खेळी ही मात्र समाप्त होत आहे. पहिला हादरा राजाराम वॉरियर्स तेवढे संघाला. सचिन टाक्कर बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या 36 डीजे. तेवढे संघाकडनं पहिल्या 2 षटकात तब्बल 36 धावा कुठल्या गेल्या होत्या, परंतु या षटकात काहीसं कमबॅक केलं जात आहे गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॅटची टॉपेज लागली आहे. चेंडूकडनं घोषितच्या 1 धावेचा इशारा पंचांकडनं येतोय आणि एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही 38 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत पोहोचले. या षटकातला जर एकंदरीत आपण विचार करूया, पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय, सचिन टाक्करची विकेट मिळवली आहे. दुसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, अशी एकंदरीत या षटकातली कामगिरी. या पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा खर्ची घालणारी गोलंदाजी सूरजची या षटकात आपण बघतोय. धावसंख्या 38 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी दाजीच्या बॅटमधून उंच फटका निघालाय, थेट जातोय त्या ठिकाणी निलेशच्या हातामध्ये. आणि निलेशनं केलंय काय? निलेशनं हा सरळ सोपा साधा झेल तो मात्र सोडलाय आणि दाजी धुरत सारख्या एका फलंदाजाला एक महत्वपूर्ण जीवदान दिलंय. दाजीला मिळालेलं जीवदान आणि या जीवदानाचा लाभ उठवत दाजीनं एका धावेची वैयक्तिक भर आपल्या धावसंख्येत घातले. संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवले 39 धावांच्या टप्प्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावर. आखून टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न लतेश साळगावकरचा,
परंतु नेहमी आम्ही म्हणत असतो क्रिकेट हो या प्यार, टायमिंग का बहुत बड़ा महत्व, आणि हे अचूक टायमिंग या ठिकाणी एकंदरीत साधता आलं नाही ते लतेशला. एकंदरीत बॅटची इनरेज लागले, चेंडू पॅड पायावरती आदळलाय आणि त्याच्या दरम्यान एक धावेची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. एक जुने जाणते आणि क्रिकेट रसिक ज्ञानू कळंगुटकर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती या खासदार चषकाच्या निमित्तानं. धावसंख्या एकंदरीत देऊन पोहोचले. पुल केलाय दाजीच्या बॅट मधून निघालाय फटका, परंतु बघा पंचांचा निर्णय काय येईल. एका धावेची खूण पंचांनी केली आणि एकेरी धावेनं संघाची धावसंख्या ही येऊन पोहोचली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकात धावसंख्या होती 36 आणि तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्त झाल्यानंतर 41 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या 3 षटकात 41 धावा झाल्यात. अजून 2 षटकाचा खेळ असेल शिल्लक. राहिलेल्या 2 षटकामध्ये मी म्हणेन किती धावा जमवेल या ठिकाणी राजाराम वॉरियर्स संघ. राजाराम वॉरियर्स संघाच्या गोलंदाजीचा एकंदरीत जर विचार करायला गेला तर मी म्हणेन लढण्याजोगी धावसंख्या या अगोदरच उभारली आहे ती राजाराम वॉरियर्स संघानं. यानंतरच्या 2 षटकात जेवढ्या धावा त्यांचा संघ जमवेल श्रीया 11 ओटवणे संघाविरुद्ध, त्या धावा मी तर म्हणेन या ठिकाणी या सामन्यामध्ये बोनस ठरतील. 3 षटकात 41 धावा झाल्यात. 4थ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होते. गोलंदाजीच्या मोर्चावरती राजा आलाय. राजाला आता मात्र राज्य करावं लागेल. या सामन्यामध्ये मैदानावरती सामना करतोय दाजी धुरत. पहिला चेंडू राजाचा डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा बघूया काय निर्णय येतोय. पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे हा चेंडू स्वेर असल्याचा निर्णय होतोय आणि स्वेरच्या स्वरूपात एक अवांतर धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती केली गेली. यावेळी लोअर फुलटॉस बद्दल चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं डीजे आकाशच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सरळ सीमा पार षटकार. डीजे वाले आपण थँक्यू म्हटल्यानंतर ताबडतोब बंद करा. 48 धावा धावफलकावरती. यावेळी दाजीनं फटका लगावलाय. बॅक टू द बॉलर. दाजीला आठवण झाली असेल मागच्या सामन्याची ज्यावेळी दाजीचा फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला होता शुभम अर्थात बुमरानं, आणि त्याच झेलाची पुनरावृत्ती या सामन्यात देखील होत आहे. दाजी माघारी परततोय. दुसरा हातरा संघाला बसतोय. धावसंख्या 48. खरा, परंतु हा फक्त फटका अक्षयला देऊन जाईल ती केवळ एकच धाव, कारण झेंड्याच्या त्या पलीकडे दारीकडे हा चेंडू टोलावलाय. केवळ एकेरी धावावरती समाधान मानलं जात आहे आणि एकेरी धावाने धावसंख्या वधारले. धावसंख्यावरून पोहोचले आमचे गुणलेखक अमोल केसरकर आम्हाला सांगतात 49 धावा एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघितले ज्यांनी या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये 100 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम गाठलाय तो अक्षय घाटवळ त्यापैकी एक फलंदाज आहे.
तो अक्षय घाटवळ आलाय आणि पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी लतेश साळगावकर स्ट्राईकला होता आणि लेग बायच्या स्वरूपात त्याने एका धावेची भर ही संघाच्या धावफलकावरती घातली. कर्नाटक राज्यातल्या एका मैदानावरती अक्षयनं 100 धावांची खेळी साकारली होती. या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये असा पराक्रम करणारा अक्षय घाटवळ आपण बघतोय. हा मैदानावरती राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा प्रतिनिधित्व करत असताना पुढच्या प्रयत्नात लतेश साळगावकरच्या बॅटमधून मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलावलेला गेलेला फटका. फक्त एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. 2 षटकात 36 धावा झाल्यानंतर पहिल्या गडी जेव्हा सचिन टाक्कर मैदानाबाहेर परतला त्यानंतर धावसंख्येला बऱ्यापैकी या ठिकाणी ब्रेक्स लावण्यात यश प्राप्त केलंय ते श्रिया 11 ओटवणे संघाच्या गोलंदाजाने. त्यानंतर जर गोलंदाजीचा विचार आपण जर केला तर त्यानंतर केवळ आणि केवळ ह्या 15 धावा खर्ची घातल्या जातात त्यानंतरच्या 2 षटकामध्ये. यावेळी मात्र एका निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती. बघता बघता 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 51. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही एका षटकाचा अर्थ 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 51 धावांपर्यंत मजल मारली आहे ती राजाराम वॉरियर्स तळवडे संघानं. आता बघणं महत्त्वपूर्ण ठरेल की उरलेल्या 6 चेंडूंच्या खेळामध्ये किती धावा जमवतील आणि किती धावांचं उद्दिष्ट श्रिया 11 ओटवणे संघासमोर या ठिकाणी ठेवलं जाईल. तरुण भारतचे प्रतिनिधी सन्मान्य आमचे मित्र दीपकजी गावकर यांचं मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे. दीपकजी गावकर, आपण जर मैदान परिसरामध्ये असाल तर या ठिकाणी आपल्याला सन्मानपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या एकंदरीत 51 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5व्या षटकाला मैदानावरती सुरुवात होताना दिसेल आणि 5व्या षटकाच्या मोर्चावरती पुन्हा एकदा गोलंदाज ज्यांनी गोलंदाजीमध्ये आपल्या ओटवणे संघाला कमबॅक करून दिलं तो गोलंदाज सूरज हा गोलंदाजीच्या मोर्चावरती. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा, ओव्हर पिच पद्धतीचा आणि त्याच्यावरती मारलेला फटका थेट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू थेट गेलाय सीमा पार. षटकाराच्या मदतीनं येऊन पोचली 57 धावांवरती. आपण पाहतोय, आपण अनुभवतोय खासदार चषक 2025 जी आयोजित केली आहे युवा सेना सावंतवाडीनं. पुढचा चेंडू या मात्र सोडून दिला जातोय. एकंदरीत पंचांचा निर्णय येतोय. दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे. एकंदरीत 1 धाव आणि डिक्लेअरच्या स्वरूपातली 1 अशा 2 धाव्यांचा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 59 वरती येऊन पोहोचले. शेवटचे षटक प्रगतीपथावरती 59 धावा धावफलकावरती. एकंदरीत त्या राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या श्रिया 11 ओटवणे संघाविरुद्ध. पंढरीबाई राऊळ देखील या ठिकाणी सकाळपासून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपल्याला विनंती असेल सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर. वर्धन पोकळे जे खरं तर या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या मैदानावरती आले होते आणि त्यानंतर मला वाटतं अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास ते उपस्थित झाले. त्याबद्दल जरा त्यांचं एकदा आपण स्वागत करूया. जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया वर्धन पोकळे यांच्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती 60 वरती 61 वरती. धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावरती. आज आपल्याला अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी या भागाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी विधानसभेमध्ये विजयी चौकार मारलाय तो आमचे दीपकभाई केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्याचबरोबर आमच्या संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांचं देखील प्रमुख उपस्थिती या अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी या मैदानावरती आपल्याला दिसेल. पुढच्या प्रयत्नात अजून एक षटकार निघतोय तो अक्षय. धावसंख्या 67 ही धावफलकावरती.
67 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या ही अर्थात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका बाजूने लतेश साळगावकर सलामीला फलंदाज आलाय आणि एक बाजू संघाची तो सावरून मैदानावरती उभा आहे. पुन्हा एकदा अक्षयने मारलाय फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. डीजे आकाश त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर या फटक्याचं रूपांतर त्यानं झेलामध्ये केलंय आणि अक्षय घाटवळची खेळी त्याने समाप्त केली आहे. तिसरा हादरा एकंदरीत संघाला बसतोय. धावसंख्या 67, तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत पाचव्या अर्थात अंतिम षटकाचा पहिल्या डावातला खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती डीजे. नवीन फलंदाज रोहन लोणे मैदानावरती सज्ज होतोय. सामना करेल तो अर्थात गोलंदाज सूरजचा लांब लचक असा रनअप गोलंदाजीचा रनअप त्या ठिकाणी सूरजचा तोच सूरज सज्ज होतोय. रोहनला टाकलाय फुलटॉस चेंडू, रोहनने उडवलाय फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली चार क्षेत्ररक्षक येत आहेत झेल टिपण्याच्या प्रयत्नात. अखेर एक क्षेत्ररक्षक या फटक्याचं रूपांतर झेलामध्ये करतोय. अजून एक गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली ही अर्थात 67 धावांच्या टप्प्यावरती तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि नवीन फलंदाज देवीदास कुवल हा मैदानावरती. पहिल्या दोन षटकात त्या 36 धावा कुठल्या गेला ना त्या निश्चितपणे या सामन्याच्या निकालावरती या परिणामकारक ठरणार आहेत. बघूया ओटवणे संघ या 67 सारख्या विशालकाय धावसंख्येचा आणि त्यानंतर या दोन चेंडूवरती किती धावा जमवल्या येतील हे बघणं महत्त्वपूर्ण असेल. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल, पंचांचा निर्णय काय येईल बघणं महत्त्वपूर्ण. पंचांचा निर्णय स्क्वेअर चेंडूचा आणि त्याबाबत डिक्लेअरच्या स्वरूपात एकंदरीत 2 धावांची नोंद ही धावफलकावरती केली जाते. एकंदरीत या ठिकाणी बघा हे अतिरिक्त धावा ह्या नक्कीच बहाल केल्या जात आहेत. या अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाला त्या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत आणि या अतिरिक्त धावांची मदतच या ठिकाणी राजाराम वॉरियर्स संघाला मिळते. धावसंख्या 69 धावा ही धावफलकावरती. शेवटचे मला वाटतं या षटकातले चेंडू शिल्लक राहिले 2. या 2 चेंडूवरती किती धावा जमवतील का त्या ठिकाणी 75 धावा या ठिकाणी पूर्ण करेल का प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तवडे संघ श्रीया 11 ओटवणे संघाविरुद्ध हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. पुढचा चेंडू त्या ठिकाणी देवीदासनं भिरकावलाय, चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते आणि एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही 70 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले. अर्थात एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे शहर प्रमुख सन्मान्य खेमराज उर्फ बाबू कुडतडकर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे. बाबू आपलं पुन्हा एकदा या मैदान परिसरामध्ये या सेमीफायनल राऊंडच्या सामन्यांमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला सन्मानपूर्वक विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या बघता बघता 70 धावांच्या टप्प्यावरती ही येऊन पोहोचली.
गोलंदाजीच्या मोर्चावरती सूरज हा सज्ज होतोय. षटकातला असेल शेवटचा चेंडू. धावसंख्या 70 धावा ही धाव फलकावर. यावेळी पूल केलाय लत्तेश साळगावकरनं. चेंडू जातोय अनेकीच डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. षटकाराचा इशारा पंच आणि एकंदरीत पहिला डावाचा अर्थात पहिला 5 षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त झालाय. पहिल्या 5 षटकात तब्बल 76 धावा कुठल्या जात आहेत त्या राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून आणि विजयासाठी 77 धावांचा या ठिकाणी लक्ष ठेवलंय. आमचे गुणलेखक अमोल केसरकर सांगतायत की ह्या जमवलेल्या 76 धावा या स्पर्धेतल्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केलाय. दुसरा सेमीफायनलचा सामना या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक नवा इतिहास रचायचा आहे तो श्रिया 11 ओटवणे संघाला. तो नवा इतिहास या स्पर्धेचा श्रिया ओटवणे संघाचे फलंदाज या सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती रचतील का की दुसऱ्या बाजूने आपला विजयी सिलसिला या मैदानावरचा राजाराम वॉरियर्स तळवडे संघ या ठिकाणी कायम ठेवेल. सांगण्यासाठी या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा विनंती असेल समालोचन करण्याची माझे समालोचक मित्र जय भोसले यांना. आणि दुसऱ्या सेमीफायनल सामन्यातून मी गुरु चिटणीस काही वेळ करता तुमच्या सर्वांची रजा घेतोय आमंत्रित करतोय जय भोसले यांना. वेलकम मिस्टर जय भोसले. लॉन्ग ऑफ कवर की दिशा से सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए
आटे का मुकाबला देखने को मिला, बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था। तो वहां पर विजय जिमखाना ग्रुप सावंतवाड़ी टीम का शुभम बिरजे, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है। बिद्रे, इनका भी आगमन हो चुका है। ये बहुत बड़ी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी, शॉर्ट पिच डिलीवरी यहाँ पर कान के नजदीक से निकली विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। चौका जरूर निकला, लेकिन उसके बाद तुरंत वापसी करी है। यहाँ पर CI11 ऑटो टीम ने अच्छा प्रदर्शन पूरी श्रृंखला में किया है, लेकिन ये सेमीफाइनल का मुकाबला, गेंदबाजी थोड़ी सी खराब रही, फील्डिंग खराब रही और उसका फायदा उठाया राजाराम वॉरियर्स तावड़े टीम ने। छोटी गेंद, फिर एक बार, इस बार और छोटी गेंद डाली, गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं है। नीलेश ने एक चौके के साथ शुरुआत करी है जरूर, लेकिन योगेश के बल्ले से गेंद नहीं लग रही है, बिंदी गेंद समाप्त हो रही है। सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला, कौन सी दूसरी फाइनलिस्ट टीम होगी? फिलहाल तो दमखम जरूर दिखाया बल्लेबाजी में। ओ इस बार उठाकर खेलना चाहते थे कहीं और, गेंद कहीं और की तरफ निकले। ये यहाँ पर मैराथन कैच हो सकता था, लतेश साहगावकर ने डाइव भी लगाई थी, प्रयास अच्छा था। अगर कैच ले लेते ना, ये रिले कैच, तो कैच बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट भी कहा जाता। 2 रन तब तक पूरे हो गए और 2 रनों के साथ टोटल आगे बढ़ता हुआ, जो कि 7 रन स्कोर बोर्ड पर, बगैर किसी नुकसान पर 77 रनों के जवाब में। सिंगल डबल से काम नहीं बनेगा, आपको वो छक्के चौके ढूंढने पड़ेंगे। ओ फिर एक बार यहाँ पर बल्ले को लगी, रनआउट का मौका शायद यहाँ पर हो सकता है, देखने वाली बात, अंपायर की सहमति है या नहीं। पहुंचे यहाँ पर खिलाड़ी अपने पॉपिंग क्रीज में, बिंदी गेंद के साथ हो चुके ओवर की समाप्ति। पहला ओवर समाप्त, पहले ओवर में निकले सिर्फ 7 रन। दोनों टीमों की तुलना की जाए, पहले 2 ओवर में निकले थे जब गेंदबाजी कर रही थी ऑटोमेटिक की टीम और बल्लेबाजी कर रही थी राजाराम वॉरियर्स तावड़े की टीम। 2 ओवर में 36 रन निकले थे और पहले ओवर में आ चुके थे 16 रन, दूसरे ओवर में निकले थे 20 रन, यानी कि 36 रन पहले 2 ओवर में, और वही से मुकाबला दूर दूर होता चला गया CI11 ऑटो ने टीम से। अब देखना है आने वाली ये 24 गेंदें, क्या यहाँ से कुछ उल्टा फिर हो सकता है, क्या यहाँ से कुछ आएगा? अक्सर हम कहते हैं हौद से गई वो बूंद से कहाँ आएगी। आसमान अगर फट गया तो दर्जी सिलाई लगाए तो आखिर लगाए कहाँ। क्रिकेट में उसी तरह का कुछ माहौल बन जाता है, रन इस तरह से बनते हुए नजर आते हैं मानो बरसात हो रही है रनों की। लेकिन कभी कभार पिछला मुकाबला आपने देखा होगा सेमीफाइनल का, कम टोटल का मुकाबला था, 30 गेंदों में 33 रन बनाने थे, लेकिन वो सिद्धेश केदार की गेंदबाजी, 5 विकेट उन्होंने चटकाए, बाकी गेंदबाजों ने एक समर्पक साथ दिया उनको और एक बड़ी टीम को परास्त करते हुए फाइनल में प्रवेश करने वाली पहली टीम बनी है विजय जिमखाना ग्रुप सावंतवाड़ी टीम की। कुछ यहां पर वैसा हो सकता है क्या, ये देखने वाली बात जरूर है। साहिल आए गेंदबाजी पर, इस बार उठा कर खेला, खोद कर निकाला हुआ ये स्ट्रोक हवा में जरूर, गेंद के नीचे आ चुके हैं खिलाड़ी। पहले विकेट का पतन, नीलेश बैक टू द पेविलियन। एक उनके रिकॉग्नाइज बल्लेबाज, अगर रन बनाने की क्षमता उनके पास जरूर होती है, वो वापस निकले और नए बल्लेबाज वन डाउन बैटर मैदान पर अब आ चुके हैं, सूरज आ चुके हैं। पिछले मैच में इन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करी थी, वो मुकाबला क्वार्टर फाइनल का मुकाबला था बांदा के खिलाफ, और अब देखता है यहाँ पर क्या कुछ उल्टा फिर बनाने की क्षमता है इनमें। बाएं हाथ के बल्लेबाज अब मैदान पर 77 रनों का जो कि पीछा करना है, 7 रन अभी भी टोटल स्कोर बोर्ड पर लगे हैं, 70 रनों की और आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। साहिल गेंदबाज फिर एक बार निकलते हुए गेंदबाजी के लिए, फुल टॉस गेंद इस बार आड़े बल्ले के साथ खेला, मिड विकेट के दिशा में खिलाड़ी आए, गेंद को फील्ड करते, 1 रन दूसरे के लिए मांग होगी। यहाँ ना की परिस्थिति, निकलना चाह रहे थे लेकिन इन मौके के ऊपर वापस भेजा, यहाँ पर 1 रन और खाते में जुड़ा, 1 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 8 रन स्कोर बोर्ड पर।
सिंगल से फर्क नहीं पड़ेगा, सिंगल से सिर्फ स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आएगा। आपको वो पहाड़ चलना है, चोटी पर जाना है और उस पहाड़ को पार करने के लिए, उस चोटी के लिए आपको वो विस्फोटक बल्लेबाजी मैदान पर करनी पड़ेगी, हर ओवर में, हर गेंद पर। और इस बार खोद कर निकाला, पॉइंट के ऊपर से खेला हुआ, कवर पॉइंट बाउंड्री की दिशा में। फिर एक बार वही खिलाड़ी आपको नजर आएंगे, पहला रन पूरा दूसरे के लिए पलटना चाह रहे थे, फिर एक बार वैसे ही कुछ परिस्थितियां देखने को मिले। इस बार दूसरा रन बन भी सकता था लेकिन मिला मात्र सिंगल। सिंगर के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 9 रन। हमेशा क्रिकेट में कहा जाता है जीत ली तो ठान है, मान ली तो हार है, लेकिन जब तक दिल से इंसान हारता नहीं तब तक वो जिंदगी से हारता नहीं। प्रयास करना इंसान का धर्म है। कर्म और फल की अपेक्षा तो नसीब के ऊपर आपको छोड़ नहीं देनी पड़ती है। इस बार उठा कर खेला, क्या शॉट बन पाएगा? खिलाड़ी वहां पर डीप पे तैनात है और यहां पर बहुत ही बढ़िया कैच और एक विकेट। वापस जाना पड़ रहा है सूरज को और एक विकेट। सूरज नहीं चमका इस बार इस मुकाबले में। सेकंड विकेट डाउन। में देखा जाए तो सामने वाली टीम के पास बहुत बड़ी बल्लेबाजी थी, 10वें नंबर तक बल्लेबाजी थी, लेकिन वो 33 रन नहीं बना पाए। अब तो यहाँ पर ये 77 रनों का पहाड़ बनाना है और सामने गेंदबाजी, बहुत ही भरपूर गेंदबाजी नजर आती हुई। ओ बहुत बढ़िया गेंदबाजी इस बार विशु बुरान के लिए। गेंद निकले विकेट कीपर के हाथों में। चिन्मय थोड़े से नाराज हो चुके हैं क्योंकि जिस तरह से उनके फील्डिंग का, उनकी टीम का प्रदर्शन रहा पहले इनिंग में, क्योंकि वो उत्साह भरे वातावरण में आ चुके थे जब उनकी टीम सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी थी। एक आशा थी, उनका सपना था फाइनल में प्रवेश करेगी हमारी टीम, लेकिन वो सपने की माला बिखर गई है और एक डॉट गेंद, बिंदी गेंद समाप्त हो गई है। ओवर समाप्त हो गया, एक नपातुला सफल ओवर समाप्त हो गया है। साहिल का 2 ओवरों का खेल समाप्त और 9 रन टोटल स्कोर बोर्ड पर। आप देख रहे हैं खासदार ट्रॉफी 2025 संजू परब की ओर से आयोजित और युवा सेना सावंतवाड़ी की ओर से आयोजित ये बड़ी प्रतियोगिता, ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला इस मैदान पर। आता आमदार एक गेंद दोबारा डालनी पड़ेगी, लेग स्टंप से बाहर, अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। 1 रन के साथ स्कोर डबल फिगर में 10 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी पहले इनिंग में थोड़ी सी खराब रही और गेंदबाजी के लिए पवन ये गेंदबाज। और इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश, खिलाड़ी 2 खिलाड़ी है लेकिन गैप पे से गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। पहला चौका दूसरा चौका इस इनिंग का। नहीं बनेगी, आपको और रन बनाने पड़ेंगे, छक्के चौके इस मैदान पर लगाने पड़ेंगे, क्योंकि 77 रनों का एक बड़ा टोटल यहां पर खड़ा कर दिया है और वो चोटी वाला पहाड़ आपको पार करना है तो मैदान पर वो बल्लेबाजी आपको करनी ही पड़ेगी। ओ बहुत बढ़िया गेंदबाजी, पूरी तरह से चकमा दे दिया बल्लेबाज को। गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। एक शानदार ओवर, एक शानदार कॉन्फिडेंस के साथ मैदान में उतरी हुई है राजाराम वॉरियर्स सावड़े की टीम, एक प्रोफेशनल खिलाड़ियों के साथ मैदान के भीतर। ओ फिर एक बार, इस बार तो लेग स्टंप के ऊपर गेंद थोड़ा सा हटकर खेलने की कोशिश, पैरों का लगकर निकली है डिक्लेयर जोन में। 1 रन और खाते में जुड़ा, 1 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ, जो कि 15 रन स्कोर बोर्ड पर 77 रनों का जवाब दे रही है ये टीम।
पूरी तरह से एक तरफा मुकाबला नजर आ रहा है, क्योंकि इतना बड़ा टोटल, टूर्नामेंट का सबसे बड़ा सर्वोच्च टोटल यहाँ पर खड़ा कर दिया। ये कैच का मौका था यहाँ पर शॉर्ट मिड विकेट पर, लेकिन पकड़ नहीं पाए। अगर ये मैच कुशल होता तो शायद ये खिलाड़ी डाइव भी लगा देते मैदान पर। उन्हें पता है इस मैच में कुछ बचा नहीं है, ज़्यादातर इस मैच में सिर्फ औपचारिकता ही बची होगी, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी मैदान पर हो रही है, जिस तरह से गेंदबाजी हो रही है, जीतने के आसार राजाराम वॉरियर्स तोड़े के बढ़ चुके हैं। मिड विकेट के दिशा में विशु बुरान ने खेला है, डीप में खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करते मिलेगा मात्र सिंगल। 1 रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर पहुंचा है 17 रन स्कोर बोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। अब अभी भी 60 रनों की आवश्यकता है ये मुकाबला जीतने के लिए। और इस बार उठाकर खेला है, लेकिन वो शॉट बना 1 बाउंस के लिए। 4 रन निकला है यहाँ पर, 4 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ, जो कि 3 ओवरों का खेल समाप्त होने के बाद 21 रन स्कोर बोर्ड पर। 12 गेंदों का खेल अभी विशेष। यहाँ पर जीतने के लिए रन चाहिए 56, 56 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, यानी कि लगभग 9 छक्के लगाने पड़ेंगे इन 12 गेंदों में। ओ बल्ले को लगी ऊपरी हिस्से से, डिक्लेयर जोन में निकली, 1 रन और खाते में जुड़ता हुआ। 55 रनों की और आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। यहाँ से कोई चमत्कारी आउटों ने टीम को इस मैच में वापसी करा सकता है। कहीं यहाँ पर बल्लेबाज योगेश जो कि मैदान के ऊपर मौजूद है, उनके बल्ले से वो रन बनने की आशंका जरूर है, लेकिन क्या गेंदबाज वो करने देगा, ये सवाल है निशान। और फिर एक बार शॉर्ट पिच डिलीवरी का बार बार इस्तेमाल हुआ है, क्योंकि पता है शॉर्ट पिच डिलीवरी अगर मारेंगे तो भी डी स्क्वायर लेग के ऊपर जाएगी गेंद और मिलेगा मात्र सिंगल। इस मैच का सूरत हाल अगर बयां करो तो पूरी तरह से एक तरफा मुकाबला, पहले बल्लेबाजी से, पहले उसके बाद गेंदबाजी से, और हमारे नाराज हो चुके हैं चिन्मय। ओ इस बार उड़ाया है, हवा में खड़ी हो गई है गेंद, 1 विकेट और निकल सकता है यहाँ पर। जी हाँ, ये भी आउट होकर वापस निकले हैं, योगेश आउट होकर वापस निकले पवेलियन की ओर। नौ गेंदों का खेल बाकी है, यहां से 9 गेंदों में 9 छक्के चाहिए। नहीं, अब यहां से मैच में वापसी करना मुश्किल है। लगभग सेमीफाइनल के दरवाजे के दहलीज के ऊपर खड़ी हो चुके हैं राजाराम वॉरियर्स तलवड़े, और एक बड़े मंच का यहां पर इस्तेमाल करते हुए नजर आ रही है राजाराम वॉरियर्स तलवड़े की टीम। ओ खड़े खड़े खेला हुआ स्ट्रोक हवा में जरूर, खिलाड़ी गेंद के नीचे। विशु बुरान भी वापसी के द्वार चल गए हैं और 1 विकेट निकला है। और निश्चित रूप से बहुत ही खराब प्रदर्शन मैदान पर। जब टॉस जीता तब पहले फील्डिंग करने का फैसला किया था, क्योंकि पूरी श्रृंखला में उन्होंने वैसा ही किया। उनको लगता था गेंदबाजी से हम कम रन के ऊपर रोकेंगे सामने वाली टीम को और आसानी के साथ जीतेंगे मुकाबला, लेकिन थोड़ा सा उल्टा हो गया। सामने वाले टीम ने इनकी गेंदबाजों की पिटाई करी, एक बड़े टोटल का अंजाम दे दिया। बड़े टोटल के नीचे अगर बात की जाए तो अब साहिल के अगर गेंदबाजी की बात की जाए तो अब तक साहिल ने 4 विकेट निकाले, क्या 5वां विकेट निकल पाएंगे? नहीं, बल्लेबाज विजय मैदान पर। फुल टॉस गेंद, लो और फुल टॉस गेंद आड़े बल्ले के साथ खेला था स्ट्रोक, 1 रन और खाते में जोड़ता हुआ सिंगल के साथ यहाँ पर ओवर समाप्त हो चुका है। यहाँ पर चौथा 4 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। आखिरी 6 गेंदों का खेल बाकी। टोटल अगर बात की जाए तो स्कोर बोर्ड पर लगे सिर्फ
24 रन। दोनों टीमों की अगर तुलना की जाए तो पहले ओवर में जब पहली बल्लेबाजी कर रही थी राजाराम वॉरियर तलवड़े टीम, उन्होंने बनाए थे 16 रन और दूसरे ओवर में 20 रन बनाए थे, यानी कुल 2 ओवर में 36 रन बनाए थे। और उसका पीछा करते वक्त अब तक 4 ओवर में यहाँ पर ओटोने टीम बना पाई मात्र 24 रन। रन बॉल सिर्फ रन बनाते हुए नजर आई। आखिरी ओवर और आखिरी ओवर डालने के लिए गेंदबाज सौरभ आए हैं। ये गेंद बाहर, काफी बार वाइड का इशारा आएगा अंपायर का। अब इंतजार सिर्फ है औपचारिक मुकाबला समाप्त होने का, यानी कि लगभग अंतिम मुकाबला होगा यहाँ पर विजय जिमखाना ग्रुप सावंतवाड़ी बनाम राजाराम वॉरियर्स तलवड़े के बीच में। फिर एक बार वाइड गेंद, अंपायर का इशारा, अतिरिक्त रन खाते में जुड़ जाएगा। यहाँ से रन बहुत है, बहुत पड़े हैं। सौरभ ये गेंदबाज है, ओ इस बार खड़ी हो गई है गेंद, हवा के साथ साथ घटा के संग संग लगा है ये सिक्सर, लेकिन कहना पड़ रहा है बहुत देर कर दी मेहरमा आते आते। अगर यही पहले ओवर से हो जाता तो बात बन जाती, लेकिन बात अभी बनी नहीं, बात अभी बिगड़ी है। एक छक्का तो लगा है इस पारी में, यॉर्कर लेग की गेंद। फिर एक बार एक रन और खाते में, एक रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ 33 रन स्कोर बोर्ड पर, 44 रन दूर अभी भी इस मुकाबले से। फिर एक बार गेंदबाज निकल रहे सौरभ, और अच्छी गेंदबाजी और एक विकेट निकला। जे आकाश मैदान पर दाखिल हो चुके हैं। उनके जर्सी का क्रमांक है 76 और उतना ही टोटल बनाया था सामने वाली टीम ने। आते ही बड़ा शॉट खेला है हवा में अक्षय घाटवा, ये खतरनाक अक्षय है, ये कैचेस ऐसे छोड़ते नहीं है। एक हाथ से कैच मानो चुंबक लगा हो उनके हाथों को, और एक विकेट निकला है। और अब यहाँ से लगभग पहला मुकाबला लगभग रन बने थे, तभी नतीजा स्पष्ट हो चुका था इस मुकाबले का। इस मुकाबले की और तुरंत खेला जाएगा फाइनल का मुकाबला विजय जिमखाना ग्रुप सावंतवाड़ी वर्सेस राजाराम वॉरियर्स तलवड़े के बीच में। चलिए इस बड़े शॉट के साथ मैच आखिर के गेंद के ऊपर चौका लगाने के बाद मैच हो गया समाप्त। एक बड़े जीत के साथ, बड़े उत्साह के साथ मैदान में अब भिड़ंत हो गई दो टीमों के बीच में। राजाराम वॉरियर्स तलवड़े विपक्ष यहाँ पर आपको लड़ती हुई नजर आएगी, मैदान के भीतर विजय जिमखाना ग्रुप सावंतवाड़ी दोनों टीम। और ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में, आमंत्रित करते हैं फिर एक बार गुरु चिटनीस के पास माइक्रोफोन सुपुर्द करते हैं और मैं इस